नाही का सांदेवात मस्त आता 2-3 महिने एकच खूप बघतो ना भाग आहे ना चालता म्हणजे दाबल्यावर चालताना काय ओळख खूप चीज का झाली सांगितलं नाही नीट दुखतं का दाबलं तरी दाबल्यावर इकडं मांडी घालता येते का नाही उठून बसा बरं मांडीचा प्रकार मस्त वाटतो आता काढ बसा आता तुमचा हा खुबा 80% गेलाय पण तो का गेला डॉक्टर सांगणार नाही डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं गादी घसली गेली खुबा घसला गेला पण त्याचं मेन कारण आहे की कमरामध्ये तुमच्या 4-5 मिनिटांमध्ये गॅप आहे तिथे गॅप पडून तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाले बरोबर पण गॅप पडून त्याच्यातली जी गादी असते तिथं हळूहळू बाहेर यायला लागली जसं जशी गादी बाहेर आली त्याच्यातून रक्तपुरवठा करणारी जी मेन नस आहे तीच बंद झाली तिथून रक्तपुरवठा खुब्याला न झाल्यामुळे खुबा 80 ते 90% गेला आता तीच नस खुब्यात जाते मांडीत जाते गुडघ्यात जाते पोटीत जाते टाचीत जाते त्या नसा दोन्ही पायांना न झाल्यामुळे तुमची गुडघे पण गेली हा गुडघा पण 80-90% गेलाय त्याचं कारण त्या नसा तुम्ही कधीतरी कशावर तरी जबरदस्त पडले त्या नसा बंद झाला हा मग तेव्हापासून त्या नसा काही वाटलंय नाही कधी काही म्हणजे गोळी पण खायची पण ही जे मी तुम्हाला जे सांगितलं आजपर्यंत कोणत्या डॉक्टरने सांगितलेलं नाही आणि सांगणार पण नाही सांगेलच नाही आता जेव्हा तुम्ही MRI करणार त्याच्यात ते स्पष्ट दिसत पण देवाने एक वरदान दिले आपल्याला दिवसभरात तुमचे हजारो सेल डेट होतं रात्रीतून रिजनरेट होतं पण हा नियम तुम्हाला लागू नये त्याचं कारण त्या नसच बंद आहे रक्तपुरवठा करणार झीज भरेल पुढे जेव्हा त्या नसा चालू होतील मनके जागेवर जातील रक्तपुरवठा प्रॉपर होईल तेव्हा ते झीज भरतील पण हे तुम्हाला आजपर्यंत त्याचं नॉलेज नसल्यामुळे कोणी सांगितलं नसल्यामुळे हा प्रकार तुम्हाला जास्त जातो सांगितलंच नाही आता जेव्हा त्या नसा चालू होतील रक्तपुरवठा होईल तेव्हा ते कव्हर होईल पण हा नियम थर्ड स्टेजच्या आतच लागू होतो तुमची थर्ड स्टेजच्या पुढे झीज झाली तर त्याला जगात येलच नाही त्याला मग रिप्लेसमेंटच खुबा बदलणं किंवा गुडघा बदलणं आता आपण प्रयत्न हाच शेवटचा प्रश्न आपल्याकडे इलाज आहे दुसरा काहीच नाही याला 3 दिवसांनी हळूहळू फरक पडेल 10 दिवसात कव्हर आहे पण याला आयुष्यभर इथून पुढे नियम आहे मांडी घालणं गुडघ्या बसणं बंद वाकून वजन उचलणं बंद कमराचा बेल्ट लावूनच चालायचा प्रवास करायचा टॉयलेटला लगीला खाली बसायचं नाही गुडघ्या बसायचं आयुष्यभर समजलं चालतं तू पण विहिरीत पाणी होतं का नव्हतं पडले तेव्हा पाणी थोडं होतं हा काही वाटलंय नाही कांबळ शिटाव पडले असं जबरदस्त मग ते सर मला काही करेलच नाही इथं केवढा गॅप आहे राहिलं कुठे बाबा कुठून आले गिरणारवरून आले किती डॉक्टर झाले याच्या आधी सांदेवात जास्त करून जाय तुम्हाला सांदेवात नाहीचे बाबा नाही तुम्हाला मी काय सांगितलं तुम्हाला रक्तपुरवठा करणारा असा बंद आहे त्याच्यामुळे झीज झाली रक्तपुरवठाच होत नाही देवाने आपल्याला वरदान दिलंय दिवसभरात एवढी झीज होती तेवढी भरून निघते रात्रीतून पण हा नियम तुम्हाला कमरा बसून न लागू झाल्यामुळे तुमच्या झीज झाली डॉक्टर म्हणले तुम्हाला सांधेवात झाला वरती काबर नाही मग सांधेवात कमरापासून खालीच काबर सांधेवात खरंय खोटं सांधेवात जर असेल तर पूर्ण शरीरावरच असतो बॉटम हाताचे बॉटम अटॅक करेल पायाचे बॉटम अटॅक करेल हे सगळं चुकीचं गायडन्स केलं तुम्हाला खरंय खोटंय मी सांगितलं चुकीचं जाऊन MRI करायचा तुमचे पैसे मी भरले माझी गाडी लाईव्ह सांगतो खाणं झोप तुम्हाला कळलं असेल आता डॉक्टर काय चीज माझ्याकडे फक्त हे सगळं नाडी परीक्षणावरून समजतं आणि खरंय एक नाडी चेक केली तुमची कोणची नस कुठं बंद आहे कधी बसून बंद आहे हे सगळं समजतं करा शिवाय करा मी जे सांगितलं पटलं का नाही पटलं कमरावरती ठेवा जाळी घाबरू नका डोकं तिकडे करा मोठा म्हणजे तुमचा आजपर्यंत जो इलाज झाला सगळा चुकीचा झाला खरंय खोटं आहे बरोबर कसं बरं वर्षात कुठं